नमस्कार, टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. मी आता धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आहे आणि इथं 79वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येणार आहे. इथं महाराष्ट्राचे परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते हा झेंडावंदनाचा जो कार्यक्रम आहे तो इथं पार पडणाऱ्या सर्व कार्यक्रमाचा मी व्हिडिओ आणि त्यांचं भाषण काय बोलतात, इथं आलेले नागरिक असतील किंवा हा जो कार्यक्रम आहे याचा 79वा स्वातंत्र्य दिन साजरा होतोय थाटामाटामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये. थेट आपण कार्यक्रमामध्ये जाऊ, सगळा कार्यक्रमाचा रिपोर्ट पाहूया. चला. स्वातंत्र्य प्रेमाचे स्फुल्लिंग चेतवणारी तेजोमय दीप मालिका ब्रिटिशांच्या अन्यायाविरोधात जुलमाविरोधात ध्वंसत असलेल्या तीव्र संतोषाने संघर्षाच्या रूपाने दृश्य स्वरूप घेतले. स्वातंत्र्याच्या या ठिणगीचं पाहता पाहता 1857च्या स्वातंत्र्य युद्धात रूपांतर झालं. सत्तेच्या जोरावर ब्रिटिशांनी हे युद्ध दडपलं, पण त्यांच्या जुलूम आणि दडपशाहीला न जुमानता या ठिणगीचं भारतीय तनामनांच्या भूताच्या पात्या पात्यातून थेंबा थेंबातून उसळेल स्वातंत्र्य प्राप्तीचा जोश. लवकर आलो आपण. शुभेच्छा सगळ्यांना, हार्दिक शुभेच्छा. जमीन शेतीसाठी आपल्याला या ठिकाणी सुंदर असं पेंट करण्याचं ध्वनी आपल्या कानावर पडणार आहे. आज सकाळपासून हे असं वातावरण आणि स्वातंत्र्य दिनाचा हा उत्साह जोगणीत करीत आहे. बैठक झाली की भेटू माननीय महोदय यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपल्या नियोजित ध्येय या ठिकाणी ध्वजारोहण आणि राष्ट्रगीत या मागे होईल. माननीय महोदय यांच्या हस्ते जनसमुदायाला माननीय मंत्री महोदय संबोधित करतील. त्यानंतर पुरस्कार महोदय संपन्न होईल. त्यानंतर शुभेच्छा देण्यासाठी आता आपला हा असा कार्यक्रमाची रूपरेखा आहे. स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार असं लोकमान्य टिळकांनी इंग्रजांना गावात और ह्या जन्मांचा
लोकमान्य टिळकांच्या या उद्गारात वेद मंत्रात जय घोषात सामर्थ्य प्राप्त जागृत जनमानसाचं पाठबळ स्वातंत्र्याच्या पाठीराख्याला सातत्यानं लागत राहिलं. आधुनिक बंगाली साहित्य तुझसाठी मरण ते जनन तुझ विन जनन ते मरण तुझ सकल चराचर शरण स्वातंत्र्य देवतेला वंदन करणारे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हे शब्द अगणित क्रांतिकारकाच्या स्वातंत्र्य युद्धाच्या बलिदानातून तळपत्या तेजाचे सामोरे जावे. संमेघाट राष्ट्रीय ध्वज को सलामी देगा. राष्ट्रीय सलूट सलामी. पुढे एक साथ राज्य गीत शुरू कर. श्रीमान यहाँ पर ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न हुआ. आगे के लिए आदेश. माननीय मंत्री महोदय हे स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करतील.
माननीय मंत्री महोदय मंचाकडे येत आहेत। आपण समोर उभं असलेल्यांना विनंती आहे की आपण मंचाच्या बाजूला उभं राहायचं आहे थोडस। समुदायाला माननीय मंत्री महोदय संबोधित करतील। आज 79वा भारतीय स्वातंत्र्य दिन। या स्वातंत्र्याला उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार बांधव, एवढ्या मोठ्या संख्येने जमलेले नागरिक व विद्यार्थी बांधवांना स्वातंत्र्य दिनाच्या आत्मीय शुभेच्छा। छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन ब्रिटिश परकीय सत्तेविरुद्ध अविरत संघर्ष करून ज्या थोर विभूतींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देशासाठी सर्वस्वाचा त्याग केला त्यांना मी वंदन करतो। उत्सव 3 रंगाचा आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडवला। जिल्ह्याचे वनक्षेत्र हे 1% कमी आहे। जिल्ह्याचे वनक्षेत्र वाढावे, जिल्ह्याचे पर्यावरण संतुलन राहावे यासाठी जिल्हाधिकारी श्री कीर्तिकरण पुजारा यांनी पुढाकार घेतला आणि हरित धाराशिव अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात एकाच दिवशी 19 जुलैला 15 लाख वृक्ष लागवडीचा संकल्प करून तो प्रत्यक्षात आणला। या वृक्ष लागवडीतून 17,01,815 वृक्ष लागवड करण्यात आली। त्याची दखल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड यांनी घेतली। या वृक्ष लागवड मोहिमेत एकाच दिवशी 19 जुलैला 293 ठिकाणी जिल्हा प्रशासन आणि 1 लाख नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागातून हरित धाराशिव अभियान यशस्वी करण्यात आले। एक नवा विक्रम जिल्ह्याने वृक्ष लागवड मोहिमेत नोंदविला आहे। या विक्रमाबद्दल मी समस्त धाराशिवकरांचे मनापासून अभिनंदन करतो। चालू वर्षामध्ये जिल्ह्यातील 341 शेतरस्ते अतिक्रमण मुक्त करण्यात आले आहे। या शेतरस्त्यांचा जवळपास 6,500 शेतकऱ्यांना लाभ होणार आहे। चालू वर्षात जवळपास 290 किलोमीटरचे रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यात आले आहे। अतिक्रमण मुक्त रस्ते लोकसहभाग व विविध योजनेच्या अभिसरणातून 71 रस्त्यांना मान्यता देण्यात आली असून 13 रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहे। उर्वरित रस्त्यांना मान्यता देण्याचे काम चालू आहे। ही फेरफार प्रणालीद्वारे चालू वर्षामध्ये हरकत नसलेल्या 21,163 नोंदीपैकी 21,150 नोंदी जवळपास 20 दिवसाच्या आत आणि हरकत असलेल्या 397 नोंदीपैकी 379 नोंदी 66 दिवसाच्या आत निर्मित केल्या आहेत। जिल्ह्यातील 4,77,044 शेतकऱ्यांपैकी 3,46,678 शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅकची नोंदणी केली आहे। ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही नोंदणी केली नाही अशा सर्व शेतकरी बांधवांनी नोंदणी करावी असे आवाहन मी आपणास करीत आहे। एप्रिल व मे 2025 मध्ये आलेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे बाधित 11,280
शेतकऱ्यांना 9 कोटी रुपये निधी मंजूर केला असून बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे। तसेच ऑक्टोबर 2024च्या नैसर्गिक आपत्तीचे 86 कोटी रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे। ई ऑफिस प्रणाली जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत सर्व कार्यालय ई ऑफिस प्रणालीमध्ये कार्यान्वित करण्यात आले आहे। ई ऑफिस प्रणाली कामकाजात धाराशिव राज्यात 4थ्या क्रमांकावर आहे, तो पहिल्या क्रमांकावर यावा यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावे अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। जिल्ह्यात 330 गावांमध्ये दहन व दाफन भूमीच्या बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सन 2023-24 मध्ये 26 कोटी 40 लक्ष रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला। त्यामुळे 268 दहनशेड बांधकामे पूर्ण झाली आहेत। जागा उपलब्ध नसणाऱ्या गावांमध्ये 210 गावांमध्ये शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे। 151 गावांमध्ये भूसंपादन करून जिल्हा नियोजन समितीमधून 4 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। त्यानुसार 89 गावातून जागा उपलब्ध झाली आहे। 150 दिवसाच्या कृती आराखड्यामध्ये धाराशिव जिल्हा प्रशासनाने कार्यक्षमता वाढवण्यासाठी कल्पवृक्ष ऍप, नागरिकांच्या समाधानासाठी तुळजाई, धाराशिव हेल्पलाईन ऍप, जिल्ह्यातील प्रकल्पांसाठी कार्यसिद्धी ऍप, जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अतिक्रमणाच्या समस्या नोंदवणे, देखरेख व समस्या निवारणासाठी जीवनरेखा ऍप विकसित केले आहे। या ऍपमुळे नागरिकांची संबंधित कामे वेगाने होण्यास मदत होत आहे। जिल्ह्यातील 794 विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या 113 शाळांमधून सन 2025-26 या वर्षात मोफत प्रवेश देण्यात आला आहे। या विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी राज्य सरकार भरणार आहे। जिल्ह्यात सध्या 13 रेशीम कीटकांची चौकी पुरवठा केंद्र असून या चौकी केंद्रांमुळे शेतकऱ्यांचे एक पीक फक्त 20 ते 22 दिवसात मिळत असून वर्षभरात 4 ते 5 पिके घेता येत आहे। वर्षाकाठी रेशीम शेतीतून 2 लाख रुपये या शेतकऱ्यांना मिळत आहे। जिल्ह्यातील 4,07,046 पात्र महिलांना मासिक 1500 रुपये देऊन लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात येत आहे। लेक लाडली योजनेतून मुलींना 5 हप्त्यात 1,01,000 रुपये इतका लाभ देण्यात येत आहे। जिल्ह्यातील 3,888 मुलींना या योजनेचा प्रथम हप्त्याचा लाभ देण्यात आला आहे। 5,438 पात्र मुलांना क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेचा लाभ देऊन दर महिन्याला त्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी 2,250 रुपये जमा करण्यात येत आहे। जिल्ह्यातील 718 गावे हागणदारी मुक्त अधिक म्हणून घोषित झाली आहे। एकूण गावाच्या 79% गावे ओडीएफ प्लस मॉडेल म्हणून जाहीर झाली आहेत। त्यामध्ये भूम तालुका हा छत्रपती संभाजीनगर विभागात ओडीएफ प्लस मॉडेल झालेला पहिला तालुका ठरला आहे। संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानाअंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील जेकेकुरवाडी या गावात छत्रपती संभाजीनगर विभागात प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे। जिल्ह्यासाठी ही अभिमान व कौतुकास्पद बाब आहे। यासाठी गावचे सर्व लोकप्रतिनिधी, कर्मचारी, अधिकारी यांचे मी मनापासून अभिनंदन करतो। जिल्हा जल जीवन मिशन अंतर्गत 593 योजनांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत। त्यापैकी 335 योजना पूर्ण झाल्या असून 259 योजनांची कामे सुरू आहेत। या कार्यक्रमाअंतर्गत 2,55,842 कुटुंबांना नळ जोडणी देण्यात आली आहे। जिल्ह्यातील 350 गावांमध्ये आरोग्य शिबिरांचे नियोजन करण्यात आले आहे। राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून प्रभावीपणे राबवण्यात येत आहे। या कार्यक्रमाअंतर्गत 39 आरोग्य संस्थांचे मूल्यांकन होणारा धाराशिव राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे। अवयवदान मोहिमेअंतर्गत 3,241 नागरिकांनी अवयव दान करण्याचे संमतीपत्र दिलेले आहे। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सन 2024-25 आणि सन 2025-26 या वर्षाकरता जिल्ह्याला एकूण 70,741 घरकुलांचे उद्दिष्ट होते। त्यापैकी 65,936 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे। सन 2024च्या योजनेच्या सर्वे अंतर्गत एकूण नवीन 1,05,491 कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे। रमाई आवास योजनांची 14,344 घरकुले, शबरी आवास योजनेची 343 घरकुल आणि मोदी आवास योजनेची 1,047 घरकुले पूर्ण करण्यात आली असून उर्वरित घरकुलांची कामे विविध टप्प्यांवर सुरू आहेत। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या धाराशिव विभागाकडून प्रवासासाठी विविध सामाजिक घटकांना सवलत देण्यात येत आहे। एप्रिल 2024 ते मार्च 2025
या कालावधीत 97,452 विद्यार्थ्यांना महिला सन्मान योजनेअंतर्गत 1,33,94,000 महिलांना 65 ते 75 वर्षाच्या आतील 16,40,858 ज्येष्ठ नागरिकांना 75 वर्षावरील 1,26,05,810 अमृत ज्येष्ठ नागरिकांना प्रवास सवलतीचा लाभ देण्यात आला आहे. प्रवाशांच्या सुखकर आरामदायी प्रवासासाठी धाराशिव विभागास 55 नवीन बसेस, लाल परी बस आणि प्रदूषण विरहित 5 ई बस प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा 989 शेतकऱ्यांना 22,187 हेक्टर करिता 2,38,00,000 रुपयाचा लाभ देण्यात आला असून प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत 449 प्रक्रिया उद्योगाला 24,59,00,000 रुपये कर्ज यासह अन्य योजनेचा लाभ देण्यात येत आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 2024-25 खरीप हंगामात आलेल्या नैसर्गिक आपत्तीत सोयाबीन पिकाचे 4,55,417 शेतकरी अर्जदारांचे नुकसान झाले. या सोयाबीन पिकाच्या नुकसानीमुळे संबंधित शेतकरी अर्जदारांना 22,99,00,000 रुपये विमा भरपाई वितरित करण्यात आली. सन 2025-26 खरीप हंगामात 4,55,206 शेतकरी अर्जदारांनी 40,68,00,000 रुपयाचा विमा हप्ता भरून 3,64,782 हेक्टर क्षेत्र संरक्षित केले आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सन 2019 ते 2025 पर्यंत 48,51,460 लाभार्थ्यांना 1 ते 19 हप्त्यांचा लाभ देण्यात आला आहे. ही रक्कम 964,12,00,000 रुपये इतकी आहे. 20 जुलै 2025 रोजी 2,38,571 लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 47,72,00,000 रुपयांचा 20व्या हप्त्याची रक्कम जमा करून त्यांना त्याचा लाभ दिलेला आहे. धाराशिव येथे 500 खाटांचे जिल्हा रुग्णालय तसेच 200 खाटांच्या धाराशिव येथील स्थिर रुग्णालयास देखील शासनाने मंजुरी दिलेली आहे. शिवभोजन योजनेअंतर्गत जिल्ह्यात 18 शिवभोजन केंद्र सुरू आहे. 31 जुलै 2025 पर्यंत गरीब व गरजू व्यक्तींना 33,31,619 थाळीचे वितरण करण्यात आले आहे. उज्ज्वला गॅस कनेक्शन 1,04,591 लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले आहे. अन्नधान्याऐवजी प्रति महिना प्रति लाभार्थी याप्रमाणे रोख अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वितरित करण्यात येत आहे. ऑक्टोबर 2024 पर्यंत जिल्ह्यातील 30,858 शिधापत्रिका धारक लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर 47,39,63,63,000 रुपये अनुदान जमा करण्यात आलेले आहे. जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत 55 उद्योजकांशी सामंजस्य करार करण्यात आले आहे. यामधून 1,142 कोटी रुपयाची गुंतवणूक प्रस्तावित असून जवळपास 2,197 रोजगार निर्मिती होण्यास मदत होणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ, 44,739 शेतकऱ्यांना 130,77,00,000 रुपयांचा देण्यात आला आहे. संगणकीकरण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 70 विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी CASC केंद्राद्वारे सेवा देण्यास सुरुवात केली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत यावर्षी जुलै 2025 पर्यंत 51,821 कुटुंबांना कामे उपलब्ध करून दिली. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात 23,182 कामे सुरू आहेत. या कामामुळे आणि कामानिमित्त होणाऱ्या मजुरांचं स्थलांतर थांबवण्यास मदत झाली आहे. ग्राम चळवळीतून महिलांच्या समस्यांचे महत्व जाणून घेऊन व महिलांच्या आरोग्य समस्यांचे संवेदनशीलपणे निवारण करणे यासाठी आदिशक्ती अभियान राज्य शासन राबवित आहे. हिमोफिलिया या आजारावरील जगातील पहिला आयुर्वेद संशोधन प्रकल्प धाराशिव येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय येथे सुरू करण्यात आला आहे. त्याचा शुभारंभ 5 ऑगस्ट 2025 रोजी करण्यात आला. या प्रकल्पाचे नाव रक्तामृत इन हिमोफिलिया रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेल हे आहे. आयुर्वेद महाविद्यालयातील राष्ट्रपती पुरस्कार विजेते श्री शुभम धूत त्यांना आजच राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान मिळणार आहे. त्यांच्या अथक संशोधनातून हा प्रकल्प साकारण्यात आलेला आहे. हिमोफिलिया म्हणजे दुर्मिळ व अनुवांशिक रक्तस्राव विकारावर आयुर्वेदाच्या माध्यमातून रक्तामृत वटीमुळे नियंत्रण व रुग्णांना दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.
7 वर्षाच्या अथक संशोधनातून हे रक्तामृतवती आयुर्वेदिक औषध विकसित केले गेले आहे. या औषधामुळे हिमोफिलियाच्या रुग्णांना लाभ होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प जगभरातील या रुग्णांसाठी आशेचा किरण व आयुर्वेदिक संशोधनात ऐतिहासिक ठरणार आहे. आयुर्वेद महाविद्यालय व धाराशिव व शुभम दूत यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा देतो. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना, अभियान, उपक्रमाच्या सूक्ष्म नियोजनातून व प्रभावी अंमलबजावणी करून आकांक्षित जिल्हा हा शिक्का पोचण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करूया. पुनश्च एकदा धाराशिव जिल्ह्यातील आपल्या तमाम भारतीय जनतेला भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मान्य मंत्री यांच्या नंतर पुरस्कार वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. त्यामध्ये प्रथमतः जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय धाराशिव, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय धाराशिव अंतर्गत युद्धात चकमकीमध्ये शहीद झाले शहीद झालेले नायक वामन मोहन पवार यांची वारस वीरपत्नी श्रीमती वैशाली वामन पवार यांचा मान्य मंत्री महोदय यांच्या शुभ हस्ते सन्मान होत आहे. ताम्रपट घेऊन 29 सप्टेंबर 2020 मध्ये नायक वामन मोहन पवार हे शहीद झालेले आहेत. यानंतर माननीय मंत्री महोदय यांनी आपल्या भाषणामध्ये उल्लेख केलेला आणि आपल्या धाराशिवचं नाव वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड साठी नोंदवलेले माननीय जिल्हाधिकारी महोदय कीर्तिकुमार पुजार यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. हरित धाराशिव अभियान अंतर्गत एकाच दिवशी 15 लाख वृक्षारोपण करिता वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स यांचे कन्फर्मेशन प्रमाणपत्र देऊन या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी महोदय यांचा सन्मान होत आहे. तसेच प्रवीण कुमार धनकर उपजिल्हाधिकारी रोयो हरित धाराशिव अभियानांतर्गत मोलाचा वाटा असणारे. त्यानंतर विश्वासराव करे विभागीय वन अधिकारी हरित धाराशिव अभियान 2025 यशस्वी करण्यामध्ये त्यांचा देखील मोलाचा वाटा आहे. यानंतर हरित धाराशिव अभियानांतर्गत 40 किंवा त्यापेक्षा जास्त क्षेत्रावर उत्कृष्ट नियोजन करून वृक्ष लागवड केलेल्यांचा सन्मान माननीय मंत्री महोदय यांच्या शुभ हस्ते होत आहे. त्यामध्ये परंडा सीना कोळेगाव प्रकल्प अधीक्षक अभियंता विजय थोरात. त्यानंतर नगर परिषद परांच्या शिव मनीषा वडेपल्ली. त्यानंतर तुळजापूर नगर परिषद नवदुर्ग सीओ लक्ष्मण कुंभार. त्यानंतर उमरगा ग्रामपंचायत कार्यालय कराळी, ग्रामपंचायत कार्यालय गुंजोटी, ग्रामपंचायत कार्यालय बेळम. ग्रामपंचायत कार्यालय औराद या उपनगरामधील असणाऱ्या ग्रामपंचायत कार्यालयाचा देखील माननीय मंत्री महोदय यांच्या शुभ हस्ते सन्मान होत आहे. त्यानंतर लोहारा ग्रामपंचायत कार्यालय एकोंडी.
पुरस्कार प्राप्त आहे ना. देव मॅडमचं अभिनंदन. श्रावण आहे, श्रावण आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या संकल्पनेनुसार 100 दिवसाच्या विशेष कृती कार्यक्रमांतर्गत सर्व कार्यालयीन सुधारणाची विशेष मोहीम दुसरा टप्पा राबवल्यामुळे निवड झालेल्या कार्यालयांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. त्यामध्ये जलील अहमद पटेल, कार्यालय सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय धाराशिव, सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय प्रथम क्रमांक आलेला आहे. त्यांचा सन्मान माननीय मंत्री महोदय यांच्या हस्ते होत आहे. शंभर दिवसाचा विशेष कृती कार्यक्रमांतर्गत धनंजय श्रीनिवास चाकूरकर, जिल्हा शल्य चिकित्सक धाराशिव, जिल्हा शल्य चिकित्सक पदनाम. त्यानंतर श्री सुरेश भाऊसाहेब मंडलिक, दुय्यम निबंधक कुमारगाव, जिल्हा धाराशिव. त्यानंतर श्री रावसाहेब विठ्ठलराव चकोर, पंचायत समिती परंडा, जिल्हा धाराशिव. डॉक्टर सय्यद सौर नूर साहेब, तालुका वैद्यकीय अधिकारी कळंब. त्यानंतर श्री महादेव किसनराव असलकर, उपविभागीय कृषी अधिकारी धाराशिव. श्री अतुल अशोक ढोळे, तालुका कृषी अधिकारी भूम. श्रीमती अश्विनी श्यामराव भोसले, पोलीस स्टेशन उमरगा. सर पुढे चाललं. 100 दिवसाच्या विशेष कृती कार्यक्रमांतर्गत या ठिकाणी मंत्री महोदयांच्या शुभ हस्ते सन्मान होतो आहे. श्रीमती अश्विनी श्यामराव भोसले, पोलीस स्टेशन उमरगा. यानंतर श्री सत्यवान रामकृष्ण तोरकर, बाल संरक्षण अधिकारी धाराशिव. त्यानंतर बाबासाहेब अजित कुमार गाडे, उपकोषागार अधिकारी कळंब. शिवकुमार विठ्ठल बिराजदार,
गट शिक्षणाधिकारी लोहारा, डॉक्टर मोनाल प्रकाश जाधव तहसीलदार तहसील कार्यालय धाराशिव, श्री भागवत हनुमान सरडे उपविभागीय कृषी अधिकारी भूम, महेश नामदेव देवकते तालुका कृषी अधिकारी धाराशिव, सदाशिव गोविंद शेलार उपविभागीय पोलीस अधिकारी, देवकते देवदत्त मधुकर गिरे बाल विकास प्रकल्प अधिकारी, विजय यशवंत आवाळे उपअभियंता तुळजापूर, संभाजी नरसिंहराव मोरे धाराशिव पाटबंधारे उपविभाग क्रमांक 18 लोहारा, श्री जोशी रमाकांत भास्करराव ग्रामीण रुग्णालय सास्तूर, श्रीमती तबस्सुम नवाज हनुरे उपअभियंता पाणी पुरवठा भूम, चालू पुढं असंच उभं राहा. हो इथंच आहे. इथंच आहे, इथंच आहे. त्याचा आवाज यावा. हो इथंच आहे. धर्मराज मनमत कामते गट शिक्षणाधिकारी कळम, काय का माहिती? यानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ धाराशिव विभाग धाराशिव, बकरं हुडकून आम्ही कापतो. कार्तिक त्र्यंबक काळवणे छत्रपती संभाजीनगर यांचा सपत्नीक सत्कार माननीय मंत्री महोदय यांच्या शुभास्ते होत आहे. 25 वर्षे विना अपघात सेवा केलेले हे कर्मचारी आहेत. भरत शिवाजी डावकर छत्रपती संभाजीनगर. यानंतर यायचं आहे बालाजी बापूराव कोकणे लातूर. नारायण राजाराम वाघमारे लातूर. अच्युत व्यंकटराव देशमुख परभणी. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे 25 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी विना अपघात सेवा केलेल्या चालकांचा सपत्नीक सत्कार या ठिकाणी होतो आहे. अच्युत व्यंकटराव देशमुख परभणी. त्यानंतर प्रभाकर सुखदेव गोंदार परभणी. नागनाथ अंबादास श्रीखंडे धाराशिव. राजेंद्र भानुदास गुंडाळे
धाराशिव. इथं उभा सेंटर. पुढं पुढं जा. पुढं जा. सय्यद अनवर हुसेन अब्दुल जब्बार धाराशिव. सय्यद जलील हबीब बीड. सदाराम दगडू बांगर बीड. विष्णू रुस्तुमराव दराडे बीड. रफीक शेख मुस्तफा शेख बीड. रफीक शेख मुस्तफा शेख बीड. यानंतर आसाराम शेखर भांडवे बीड. अंकुश रामभाऊ चव्हाण बीड. अण्णा धोंडीराम राठोड बीड. श्यामराव धोंडीबा राठोड नांदेड. इंदल नारायण राठोड नांदेड. ₹25,000 रोख स्मृतिचिन्ह आणि चालकाच्या सौभाग्यवती साडी असं हे स्वरूप आहे. इंदल नारायण राठोड, नंतर सय्यद खाजा सय्यद कासिम नांदेड. यानंतर गोविंद विश्वनाथ सोनवणे नांदेड. अहमद सय्यद चाऊस जालना. अहमद सईद चाऊस जालना. दौलत लक्ष्मण पिसे जालना. दौलत लक्ष्मण पिसे, त्यानंतर सर्जेराव येडबाकर जालना. भीमराव त्र्यंबकराव चोरमारे जालना. त्यानंतर लक्ष्मण भागाजी मगर जालना. यानंतर महसूल व वन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव या अंतर्गत उत्कृष्ट कामकाज केल्याबद्दल माननीय मंत्री महोदय यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येत आहे. दत्तात्रय ठाकूर, महसूल सहाय्यक जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव.
दत्तात्रय ठाकूर, त्यानंतर प्रवीण साठे, महसूल सहाय्यक, जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव. यानंतर पोलीस विभाग, उल्लेखनीय कामगिरी केलेले पोलीस अधिकारी किंवा अंमलदार यांचे या ठिकाणी माननीय मंत्री महोदय यांच्या शुभ हस्ते सन्मान होत आहे. त्यामध्ये डॉक्टर निलेश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग तुळजापूर. डॉक्टर निलेश देशमुख. यानंतर कांगोणे सहाय्यक पोलीस निरीक्षक नळदोर. यानंतर श्री विठ्ठल चासकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे तुळजापूर. रवी भागवत, पोलीस ठाणे तुळजापूर. श्री सदाशिव शेलार, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग तुळजापूर. दीपक एम लावरे पटेल, नेमणूक भरोसा सेल, धाराशिव. त्यानंतर सुधीर आनंदराव कराळे, कनिष्ठ तज्ञ सहाय्यक पोलीस निरीक्षक, अंगुली मुद्रा, आयकर युनिट, धाराशिव. विनोद पवार, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, धाराशिव. खटके, सहाय्यक पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, धाराशिव. त्यानंतर सुदर्शन कासार, सहाय्यक पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, धाराशिव. शिक्षण विभाग आपण या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. श्री मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, धाराशिव. शंकर सुर्वे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोस्ट परांडा. रवींद्र खांडेकर, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे तुळजापूर. तात्याराव भालेराव, सहाय्यक पोलीस निरीक्षक. यानंतर शिक्षण विभाग, उच्च माध्यमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा पुरस्कार जे विद्यार्थी राज्यस्तरावर गुणवत्ता यादीत आलेले आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे. त्यामध्ये जिल्हा परिषद कन्या तडवळे, जान्हवी संतोष जाधव, युवराज दत्तात्रय पांचाळ, पारगाव तालुका वाशी, राजलक्ष्मी लाहोल भोसले, ग्रीनलँड पब्लिक स्कूल शेकापूर. विश्वतेज नेताजी काळे, ग्रीनलँड पब्लिक स्कूल शेकापूर. कृष्णा हनुमंत कदम, ग्रीनलँड शेकापूर. पूर्वा प्रदीप पाटील, ग्रीनलँड शेकापूर. उदय हर्ष काळे, विद्याभवन कळम. आदिती विजयकुमार काळे, श्रीपतराव भोसले स्कूल, धाराशिव. श्रेय सोमनाथ मुळे, अभिनव इंग्लिश स्कूल, धाराशिव. समर्थ भारत पवार, श्रीपतराव भोसले स्कूल, धाराशिव. अवनी अनिल अर्जुन, श्रीपतराव भोसले स्कूल, धाराशिव. यशराज अजय गर्दे, कुशाबाद. उमरगा येथील कुशाबाद धोंडीबाद शेंडगे शाळा या ठिकाणी यशराज अजय गर्दे. हे सर्व विद्यार्थी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये
शिष्यवृत्तीच्या परीक्षेत आलेले आहेत त्यांचा सन्मान माननीय मंत्री महोदय यांच्या हस्ते होतो आहे. शिक्षण विभागांतर्गत अभिनव एक उपक्रम घेण्यात आलेला होता स्पेलिंग बी. त्यामध्ये जिल्हा स्तरावर जे विद्यार्थी चमकलेले आहेत या सर्व विद्यार्थ्यांनी एकाच वेळेला मंचावरती आपण जायचं आहे या चालू सत्कारानंतर आणि मंत्री महोदय यांच्या शुभ हस्ते आपला सन्मान होत आहे. त्यांच्या सोबत आपल्याला या ठिकाणी फोटो सेशन करायचं आहे. श्री अशोक कुंभार, प्राशा निपाणी कळम, अन्वी सुधीर धालगडे, प्राशा कडकनाथवाडी वाशी, मधुरा बापूराव पाळवरे हावरगाव कळम, आदिराज आंबोल अंधारे कौडगाव परंडा, स्वराली अमोल करंजकर कसबे चढवळे धाराशिव. अंजली संदीप सिंग सोनगिरी परंडा, सार्थक शरद खोगरे प्राशा जवळा कळम, अनन्या समाधान उगले प्राशा सातेफळ कळम, स्वरा काकासाहेब गावकरे प्राशा पारा वाशी, श्रेया पुरुषोत्तम शिरसाट ढोराळा कळम, ईश्वरी वैजनाथ कांबळे ढोराळा कळम, इंद्रजीत श्रीराम कोकाटे प्राशा वाटोडा कळम, मानसी विलास जगताप सातेफळ कळम, गौरी शांतीलाल कांबळे प्राशा कुकडगाव परंडा, स्वराज ज्ञानेश्वर सारणे वागदरी उमरगा, सृष्टी अरुण फुलसागर सलगिरा तुळजापूर. हे सर्व स्पेलिंग बी मधील एकत्रित विद्यार्थी आहेत. कळमचे मार्गदर्शक शिक्षक आणि स्पेलिंग बी चे विद्यार्थी. समाज कल्याण विभाग राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार सन 25 स्पेलिंग बी नंतर राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार रूपमाता उच्च माध्यमिक विद्यालय पाडोई तेडे नंदिनी शेखर. देवे नंदिनी माननीय मंत्री महोदयाच्या एका बाजूला अर्धे विद्यार्थी आणि अर्धे विद्यार्थी दुसऱ्या बाजूला उभे राहून आपण लवकर फोटो काढून घ्या.
जेडी नंदिनी शेखर राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार. जेडी नंदिनी शेखर, निकाळजे चंदना अमोल आणि कांबळे सुमित गोविंद राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता. स्वातंत्र्य सैनिक आहे त्यांना पुढे जाऊ द्या. गावात असं संवसारातून जावं लागतंय. गावा पटकन
सरका थोड़ा साइड जाए साइड चला चला साइड सर सर येणार आहे चला 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 सर येणार आहे चला चला क्लिअर सर या माग माग या रे तुम्हाला आले का फोटो नाही अधिकार संघटनेच्या वतीनं धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय प्रतापजी सरनाईक साहेब यांची आज या ठिकाणी भेट घेतली। भेट घेऊन धाराशिव जिल्ह्यातील शासकीय पडगायरान जमीन व वन जमिनीवरील ज्या लोकांनी अतिक्रमण करून विविध पिके घेतलेली आहेत ती पिकांचा पंचनामा करा आणि 28 नोव्हेंबर 1991च्या JR मधील परिच्छेद क्रमांक 10 प्रमाणे डेप्युटी कलेक्टर तहसीलदार यांनी त्याची चौकशी करून सदर प्रस्ताव माननीय जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवण्यात यावे आणि ती जमीन आमच्या नावावर करावी म्हणून आज या ठिकाणी सन्माननीय पालकमंत्री महोदयांची भेट घेतली। यावेळेला जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब ही या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी सांगितले की येणाऱ्या बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये याच विषयावर मीटिंग लावलेली आहे। ही मीटिंग सन्माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांच्या सूचनेनुसार लावलेले आहे असं त्यांनी सांगितले। तुम्ही महसूल मंत्र्यांना पण भेटले, महसूल मंत्र्याच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आले होते तुम्ही जनता दरबारामध्ये आणि आज पण भेटलाय सतत तुम्ही त्याच्या अगोदर एक मोर्चा पण काढला होता। हा, याचं कारण असं आहे की आज आम्ही आठवण त्यांना करून देणार आहोत। आठवण म्हणजे काय का आठवण संवाद करून आठवण करून द्यायची की 22 तारखेला सन्माननीय महसूल मंत्री यांनी आम्हाला घोषित केलं होतं की 22 तारखेला मीटिंग घ्यावी म्हणून, त्याप्रमाणे त्यांना आठवण व्हावी म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांना भेटायला आलो। हे गायरान जमीन आम्ही सोडणार नाही। ज्या लोकांनी घरं बांधलेले आहेत त्यांना पण घरं त्यांच्या नावानं करा आणि त्या ठिकाणी घरकुल योजना राबवा, इतरत्र त्यांना हलवू नका, त्याच ठिकाणी त्यांना थांबवू द्या। आज पालकमंत्र्यांची भेट घेतली, मग समाधानकारक भेट झाली तुमची? समाधानकारक भेट झाली, आम्हाला खूप छान वाटलं। असे आम्हाला पालकमंत्री महोदयांनी चालले होते निघून चालल्यानंतर लोक म्हणली साहेब आमचं निवेदन घ्या निवेदन घ्या निवेदन घ्या। तर सन्माननीय पालकमंत्री महोदय खाली उतरले, त्यांच्याबरोबर सन्माननीय कलेक्टर साहेब खाली आले, पालकमंत्री प्रताप सरनाईक साहेब हे खाली उतरले आणि खाली उतरून भूमिहीन, दलित, आदिवासी, भटके विमुक्त यांचं त्यांनी निवेदन स्वीकारल्याबद्दल त्यांचं आम्ही टाळ्या वाजवून स्वागत करतो आणि येणारी मीटिंग बुधवारी त्यांनी ठेवलेली आहे, त्या बुधवारच्या मीटिंगला आम्ही येणार आहोत। ज्यांचे निवेदन आहे एक एक पुढे या, एक पुढे या, निवेदन वाले पुढे या। कसं
कुठनं घेतात थांबा एकत्र नको या मध्ये कुठे निवेदन जड प्रवर्गाची त्या शिफारशीवरती आहे पत्र क्रमांक आहे त्याला असं होऊ शकते तर मग आमचं पण मार्गी लावावं ओपनचे रेग्युलिंग मध्ये टाकलेला आहे त्यात पण सगळे ओपनचे राहिले फक्त ओपनचे 1600 बाकी ज्यांचं काय होतं अमोल पाटील काय अन्नात घेतले मुली कालच्या अन्नाने हो अरे पालक मंत्री दिली आहे की तू आहे तगडा सरपंच आहे, तगडा कालच्या संदर्भात आपण जी 3 मुली होत्या ना 3 मुली दत्तक घेतल्या अण्णांनी शिक्षणासाठी 12वी नंतरचं शिक्षण 12वी पर्यंत सगळं लहानपणापासून अजून कोणाचे निवेदन आहेत का याला उतर चला खाली थांबवलंय वरतीच बोलवा ना मग संपूर्ण टाकून आमचे सगळे लोक आहेत ना बोलवा ना थोडे कॅमेरा पण थोडेसे बनवा म्हणजे निवेदनामध्ये गर्दी नाही तुम्हाला पण
गांभीर्याने घेतलं म्हणून सांगितलं ना, ते गांभीर्याने गुरुवारी भेटा कोण आहे चांगली हाडा वगैरे होता कामा नाही. काय झालंय गुरुवारी तुम्ही भेटा कलेक्टर साहेबांना. गुरुवारी मध्ये येऊ नका. गुरुवारी भेटा. झालं ना रे बाबा. चालेल तरी या. ठीक आहे.
सांगा या इकडे काय तुम्ही आज 3 मुली दत्तक घेतल्या खामसवाडीच्या कळंब तालुक्यात खामसवाडी शेतकरी विजेची तार पडून आणि काल पालकमंत्र्यांनी तिथे 5 लाख रुपयाची मदत केली आणि आज तुम्ही ते मुली दत्तक घेतली. खरं तर यापूर्वी मी जवळपास 80 मुलं जे शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या त्यांची जी मुलं आहेत त्यांना आम्ही दत्तक घेतलेलं आहे. कालची ही जी घटना आहे ती अतिशय दुर्दैवी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता ती एकटी स्त्री तिला 3 मुली आहेत आणि त्या मुलींची जबाबदारी वेगवेगळ्या माध्यमातून आदरणीय पालकमंत्री आमचे प्रतापजी सरनाईक यांनी त्यांना आर्थिक मदत 5 लाखाची केलेली आहे. शासनी म्हणजे MSMEच्या माध्यमातूनही मला वाटतं 4 लाख रुपये त्यांना मदत मिळालेली आहे आणि गावातील काही लोक मिळून असं किंवा अजूनही मदत लागली तर त्याच्या घरं बांधण्याकरता आम्ही सगळे म्हणून त्याला मदत करणार आहेत की आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या अशा परिस्थितीमध्ये ज्यांना जे कोण अडचणीत आलेले आहेत त्या लोकांना मदत केली पाहिजे ही पहिल्यापासून शिवसेनेची भूमिका आहे आणि त्या पद्धतीनं काल साहेबांनी मदत जाहीर केली आणि त्या 3 मुलींचं जे शिक्षण आहे अगदी बालवाडीपासून ते उच्च शिक्षणामध्ये 12वी तर आहेत पण त्याच्यापेक्षा उच्च शिक्षणात सुद्धा आपण जबाबदारी घेतलेली आहे संस्थेच्या माध्यमातून. यापूर्वी अशी मुलं आमच्याकडे आहेत. बघा इथं आता उस्मानाबाद धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महाराष्ट्राचे परिवहन मंत्री तथा उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक यांच्या हस्ते इथं झेंडावंदन करण्यात आलं. 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या इथं शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रम सुद्धा मोठ्या उत्साहामध्ये पार पडलेला आहे. मी तुम्हाला या कार्यक्रमाचा सगळा ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे, सगळा व्हिडिओ दाखवलाय, पालकमंत्र्यांचं भाषण सुद्धा दाखवलंय. कार्यक्रम कसा झाला नक्की कळवा. असे वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता. आमचं चॅनल 1 नंबरचं आहे. या चॅनलची वर 4,95,00,000 लाखापेक्षा जास्त आहेत. तुम्ही हे चॅनल आता सबस्क्राईब करा म्हणजे गावखेड्यातला असो शहरातले विषय असो किंवा कुठलेही विषय असो आम्ही थेट आणि आरपार दाखवण्याचं काम करतो. कॅमेरामन खंडोबेसोबत मी हुकमत मुलानी, उस्मानाबाद, धाराशिव.